स्वप्न से साजरे भायला चांदणी उमलली चंद्रही उगवला जागण्या रात दे साथ दे एक वेगळंच एक्साइटमेंट आणि थ्रिल आहे. स्वतःचं एखादं प्रॉडक्ट ज्याच्यासाठी इतके दिवस कष्ट केलेले असतात ते आपल्याच टीम बरोबर सगळ्यांबरोबर बसून बघायचं, जे त्याच वेळी आम्ही आता याच वेळी बघितलं ज्यावेळी आमचा बाहेर टेलिकास्ट होत होता एपिसोड, तो त्याच वेळी लोकांनाही एंटरटेन करत होता. हे मनोरंजन आहे आणि ते आम्हालाही एंटरटेन करत होतं, आम्हालाही ते मनोरंजन त्याचं मिळत होतं. सो तो एक्सपिरियन्स शब्दात सांगण्यासारखाच नाही आहे. इट इज व्हेरी नाईस. आर्टिस्ट म्हणून स्वतःला स्क्रीनवर बघणं ह्याच्याहून मॅजिक म्हणजे ते एक्सप्रेस नाही करतात कुठल्याच आर्टिस्टला, ते नाही एक्सप्रेस करता येत. हे जे माझं समीरचं कॅरेक्टर आहे यामधलं, ते थोडंसं ना असं आहे की एका असं लाईनवर येते जी लाईन खूप बारीक आहे आणि ते सांभाळणं, त्याचा जो बॅलन्स आहे त्या कॅरेक्टरचा, तो त्याचं वजन आहे एक प्रकारचं, आणि तरी त्याचा एक इनोसन्स आहे, तरी त्याच्यामध्ये एक प्रकारचा कुठेतरी रागही आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचं सर्व भावनांचं मिक्सचर आहे आणि ते सांभाळत नेणं हे थोडंसं अवघड आहे, पण मला करायला फार मजा येते. माझं कॅरेक्टरचं नाव कांचन आहे आणि ही एक करिअर ओरिएंटेड वुमेन आहे. जशी टॅगलाईन आहे की गरज नसेल तर काम करू नये, ह्याच्या ऑपोजिट आहे ती कम्प्लिटली. तिला करिअर खूप प्रिय आहे आणि तिने आधीच क्लिअर केलं आहे तिच्या सासूला, जिला अजिबात आवडत नाही करिअर केलेलं, पण तरी त्या एका घरात राहत आहेत आणि मग कशी गंमत होणार आहे ते तुम्हाला कळेलच. सो आय एम शुअर की खूप मुली रिलेट करतील मला आणि खूप सासवा रिलेट करतील त्या सासूला, कारण दोघींचंही चुकत नाही आहे, दोघी बरोबर आहेत आपल्या आपल्या मतांना. सो लेट्स सी पुढे काय होतं. माझं लग्न झालं आहे शुभंकरशी या सिरियलमध्ये आणि आमच्या मॅरिड लाईफमध्ये पण एक ट्विस्ट आहे, तो पण तुम्हाला लवकरच कळेल. जय मल्हारमध्ये मी एक नेगेटिव्ह भूमिका होती, छोटी होती पण लोकांना आवडलेली होती. फुलपाखरूमधली वर्षा कायमच जवळची आहे माझ्या, म्हणजे आज मी जे काही आहे म्हणजे ह्या सिरियल तर आता मला देईल, पण ह्याच्या आधी मला जे काही प्रेम लोकांकडून मिळालं ते फुलपाखरूमुळे मिळालं आहे आणि त्याला मी कधीच विसरू नाही शकत. म्हणजे ती टीम आणि ती स्पिरिट, ती एनर्जी, पण तीच एक भीती होती कारण फार वेळ नाही झाला, म्हणजे फुलपाखरू संपल्या म्हणजे अगदीच एका महिन्याच्या आत मी हे प्रोजेक्ट घेतलं. खूप कठीण असतं की स्विच करणं, म्हणजे आपण घर बदलल्यावर आपल्याला कसा त्रास होतो, त्या जुन्या भिंतींची आठवण असते, जुन्या काही आठवणी असतात त्या घरातल्या, तसं त्या सेटवरच्या काही आठवणी ज्या मी ह्याला सांगत असते अधूनमधून, तर थोडं कठीण जातं. पण ही टीम एवढी स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याचे मुळं एवढी स्ट्रॉंग आहेत ना की तुम्हाला असं जाऊ देत नाही कुठे लांब, ते परत आणतात तुम्हाला इथे. मी या मालिकेत शुभांकर नावाचं कॅरेक्टर करतोय. मी जास्त काही आत्ता कॅरेक्टरबद्दल जास्त खूप काही सांगणार नाही, कारण ते थोडंसं ट्रिकी आहे. पुढे जसं जसं तुम्ही एपिसोड्स बघाल तेव्हा तसं तुम्हाला कळेल. पण एक नक्कीच सांगू शकतो या कॅरेक्टरविषयी की आत्तापर्यंत मी जे काही कॅरेक्टर्स केले आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळे, कारण मी स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करतोय. हे मी कधीच केलं नाही आहे, ते अवघड आहे. घर, काम, रिलेशनशिप्समधला बॅलन्स हा तुम्हाला टिकवावाच लागतो आणि इथेच खरा स्ट्रगल असतो आपल्या आयुष्यातला. म्हणजे काम मिळतंय की नाही किंवा मी तेवढे पैसे महिन्याला कमवतोय की नाही, ह्या बॅलन्सपेक्षा मी रिलेशनशिप्स मध्ये किंवा कामातला बॅलन्स कसा टिकवू शकते किंवा टिकवू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मी असं म्हणते की इथून कामानंतर जेव्हा मी घरी जाते मला ओढ असली पाहिजे घरी जायची आणि सकाळी परत मला इथे यायची ओढ असली पाहिजे. हा जो बॅलन्स आहे ना तो टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नवीन पिढी काय, हे आपल्या आईवडिलांपासून हे चालत आलं आहे, कुठल्याच जनरेशन हे चेंज नाही करू शकत. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला लोकांकडनं, तुमच्याकडनं मिळते आणि पहिला एपिसोड बघितल्यानंतर खरंच मला खूप भरून आलं आणि एक वाटलं की ये शो लंबी रेस का घोडा है और ही फक्त सुरुवात है, अभी आगे आगे देखिए होता है क्या. सोमवार ते शनिवार रात्री 7:30 वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा. साथ दे तू मला.